मस्त चटपटीत अशी दही मिर्च फ्राय पटकन झटकन अगदी 10 मिनिटात घरातल्या सिंपल अशा मसाल्यांमध्ये तयार होणारी दही मिर्च फ्राय चवीला मस्त अप्रतिम खमंग अशी बनते आणि आपण ही हिरवी मिर्च फ्राय फ्रीजमध्ये महिनाभरही स्टोअर करू शकतो। महाराष्ट्रीयन पद्धतीचे ठेचा, खरडा किंवा मिरचू भरपूर प्रकार आपण हिरव्या मिरचीचे बनवतो, तर त्यामध्येच आणखीन एक प्रकार म्हणजे दही हिरवी मिर्च फ्राय। अतिशय खमंग रुचकर बनणारी दही हिरवी मिर्च फ्राय बनण्यासाठी या ठिकाणी कमी तिखटाच्या 15 ते 20 ताज्या हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या। मिरच्यांचे देठ काढले नाही, तर मिरच्यांना लेंथवाईज किंवा मिरच्या जशा आकारात आहेत त्या आकारानुसार मिरच्यांना एक कट देऊन घेतला आहे। मिरच्या अखंड ठेवण्याच्या ऐवजी मिरच्यांना स्लीट करून मग त्या आपण मसाल्यांमध्ये शिजवून घेतल्या आहेत। यामुळे मिरच्यांची चव किंवा तयार होणाऱ्या दही मिरचीची चव आणखीन कित्येक पटीने वाढते। सर्व मिरच्या व्यवस्थित स्लीट करून घेतल्या। साधी अशी हिरवी भाजी भाकरी असो किंवा चपाती भाजी असो, या सर्वांची चव कित्येक पटीने वाढवणारी दही हिरवी मिर्च फ्राय एकदा अशा प्रकारे करून बघा। चटपटी तोंडी लावणीसाठी खाता येण्याजोगी हिरवी मिर्च फ्राय बनवण्यासाठी कढाईमध्ये 4 टेबलस्पून इतकं तेल गरम झाल्यानंतर तेलात हिंग घातला, अर्धा टेबलस्पून इतका जिरा घातला। जिरा व्यवस्थित फुलल्यानंतर 1/4 टेबलस्पून इतकी हळद घातली। हळद जळू नये म्हणून गॅसची फ्लेम लो केली आणि तेलामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या। 3 ते 4 मिनिटांसाठी मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्या। गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे। मिरच्या तेलात परतल्यानंतर मिरच्यांना आवश्यक इतकं मीठ, अंदाजानुसार 1/4 टेबलस्पून इतकं मीठ मिक्स करून घेतलं। मिरच्यांना तेलात भाजल्याचा एक डाग आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवत झाकण ठेवून मिरच्यांना 3 ते 4 मिनिटांसाठी वाफलून घेतलं आहे। 4 मिनिटांनंतर झाकण उघडलं। मिरच्यांमध्ये नायजेरिया सीड्स किंवा कलोंजी अर्धा टेबलस्पून इतकी मिक्स करून घेतली। 1 चमचा भरून धने पावडर, अर्धा टेबलस्पून भरून लाल मिर्च पावडर, थोडीशी जाडसर वाटलेली सौंफ 2 टेबलस्पून इतकी आणि आमचूर पावडर अर्धा टेबलस्पून इतकी, हे घरातले साधे सिंपल असे मसाले मिरच्यांमध्ये मिक्स करून घेतले। अर्धा कप गरम पाणी मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम लो ठेवली आणि मसाल्यांमध्ये हिरव्या मिरच्या 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेतल्यानंतर झाकण उघडलं। मिरच्या आणि मसाल्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी मसाल्यांमध्ये हिरव्या मिरच्या शिजवून घेतल्या। मिरच्यांमध्ये दही ॲड करण्यापूर्वी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि मगच 4 टेबलस्पून भरून ताजं फ्रेश दही मिक्स करून घेतलं। दही ॲड करताना आपण गॅसची फ्लेम मोठी असेल किंवा तसंच आपण जर दही ॲड केलं तर ते दही फाटू शकतं, म्हणून दही ॲड करताना गॅसची फ्लेम पूर्णतः ऑफ केली। पुन्हा गॅस चालू केला आणि लो फ्लेमवरती मिरच्या दह्याबरोबर मसाल्यांमध्ये शिजवून घेतल्या। झाकण ठेवून शिजवून घेतल्यानंतर झाकण काढलं आणि मिरच्या मसाल्यांना एकदा मिक्स करून घेतलं। अतिशय चविष्ट, रुचकर, साध्या सिंपल अशा जेवणाची चव कित्येक पटीने वाढवणारी दही हिरवी मिर्च तयार आहे। ग्रेव्हीकरता साधारणपणे 1 कप इतकं गरम पाणी मिरच्यांमध्ये मिक्स केल्यामुळे 1-2 मिनिटांसाठी पुन्हा मिरच्या मसाल्यांमध्ये लो फ्लेमवरती शिजवून घेतल्या। अतिशय रुचकर, चविष्ट, सिंपल अशा जेवणाची चव कित्येक पटीने वाढवणारी खमंग अशी दही हिरवी मिर्च फ्राय तयार आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। तुमच्याकडे कशा प्रकारची दही हिरवी मिर्च फ्राय केली जाते किंवा मिरचीचे कोणकोणते प्रकार आपण बनवता हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहून रेसिपी माझ्याबरोबर जरूर शेअर करा। रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपीज लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशा सिंपल टेस्टी रेसिपीसाठी चॅनलची एकदा जरूर पहा। आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।